नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. राज्यात राजकारणाचा इतका सावळा गोंधळ सुरू आहे की नेमकं कोण कोणाबरोबर आहे. महायुती आणि महाविकास आघाडी हे खरोखर वेगवेगळे आहेत का? विरोधी पक्ष अस्तित्वात आहे का? असेच प्रश्न आज सर्वसामान्यांना पडलेले आहेत. कारण लोकसभा आणि विधानसभा या काळातला गोंधळ थोडाफार शांत झाला होता. इतक्यात आता नगरपालिका, नगर परिषदा आणि महानगरपालिका यातील राजकारणाचा गोंधळ इतका सुरू आहे की खरोखर हा गोंधळ की सावळा गोंधळ अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज अंबरनाथचं जर उदाहरण पाहिलं तर भारतीय जनता पार्टी बरोबर काँग्रेसवाल्यांनी घरोबा केला आणि सत्ता स्थापन करण्याची स्वप्न पाहिली. पण खरं तर हे स्वप्न त्यांचं केवळ एक दिवसच टिकलं आणि एकनाथ शिंदेनी असा डाव मारला की धोबीपछाड करत भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसवाल्यांनाही चितपट केलं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर हात मिळवणी करून सत्ता स्थापन करण्याचा दावा केलेला आहे. खरं तर हे चाललंय काय? कोण कोणाबरोबर आहे आणि कोण कोणाबरोबर नाही हेच आज समजायला इतकं अवघड सूत्र आहे की हे सूत्र सर्वसामान्यांच्या सोडवणुकीच्या पलीकडचं आहे. पण मी म्हणणाऱ्या राजकीय विश्लेषकांना सुद्धा आज गोंधळात पडल्यासारखं वाटत आहे. कारण राजकारणाचा नेमका बेस आणि राजकारणाची नेमकी वाटचाल कशी सुरू आहे हेच कोणाच्याच आज लक्षात येत नाही. अंबरनाथमध्ये खरोखर भारतीय जनता पार्टीनं काँग्रेसच्या नगरसेवकांना जवळ करून सत्ता स्थापन करायची होती की काँग्रेसलाच नामोहरम करत संपवायचं होतं, हा सुद्धा एक मुद्दा त्यातून पुढे येतोय. हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. एकीकडं काँग्रेस बरोबर हात मिळवणी करत त्यांचे 12 नगरसेवक आपल्या गोटात घेतले. काँग्रेस श्रेष्ठीनं त्या नगरसेवकांना निलंबित केलं आणि आज भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसची सत्ता येत नाही असं चित्र निर्माण झालं. काय म्हणावं या राजकारणाला आणि काय म्हणावं या परिस्थितीला? कोल्हापूरसह पुणे, पिंपरी चिंचवड अशा मोठमोठ्या महानगरपालिकांमध्ये सुद्धा भविष्यात कशाला पुढच्याच आठवड्यात अशीच परिस्थिती निर्माण होईल काय, अशी दाट शंका आज मतदारांना येत आहे. कारण राज्यातील नगर परिषदांमध्ये निवडणुकीचा झालेला गोंधळ आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये बिनविरोध सदस्य निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये लागलेली स्पर्धा पाहता भविष्यात नेमकं राजकारण कसं राहील हा सुद्धा मुद्दा येतो. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये भारताचं वस्त्रहरणच केलं असं म्हणावं लागेल. कारण भारतीय जनता पार्टी ही सर्वात भ्रष्ट पार्टी आहे. या पार्टीचे नेते काय कशा प्रकारे गैरव्यवहार करतात याचा पाढा अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये वाचल्यानंतर देवेंद्र फडणवीस असोत, बावनकुळे असोत, रवींद्र चव्हाण असोत, या सर्वांनीच नंतर अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेतलं. एकूण ही महायुती आणि महाविकास आघाडी खरोखर अस्तित्वात आहे का हा एक मोठा प्रश्न आहे. आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आहेत आणि महाविकास आघाडी तिथं अस्तित्वात आहे का हा सुद्धा प्रश्नच आहे. प्रश्न 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 असे किती प्रश्न. राजकारणावर, आजच्या राजकारणावर जितके प्रश्न उपस्थित आपण करू तितके कमी पडायला लागले अशी परिस्थिती आहे. आता आपण वळू कोल्हापूरच्या एकूण राजकीय परिस्थितीकडे. महायुतीचे घटक पक्ष असलेले आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात असं म्हटलं की बंटी पाटलांनी जनस्वराज्य आणि इतरांवर भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून टीका करण्याऐवजी तेच भारतीय जनता पार्टीचे बी टीम आहेत का नाही थोड्याच दिवसात स्पष्ट होईल. खरं तर हसन मुश्रीफ यांनी हा गर्भित इशारा 4 दिवसापूर्वी दिला होता आणि त्याचे अर्थ, त्याचा उलगडा आज होऊ लागला आहे. तो म्हणजे अंबरनाथच्या उदाहरणामुळे. जर अंबरनाथमध्ये काँग्रेसचे 12 नगरसेवक भारतीय जनता पार्टीवर जात असतील तर कोल्हापुरात निवडून आलेले नगरसेवक भारतीय जनता पार्टीवर का जाणार नाहीत असा प्रश्न हसन मुश्रीफ यांनी उपस्थित करून ठेवलेला आहे. हे त्यांच्या 4 दिवसापूर्वीच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. आज एकाकी लढतोय म्हणत काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य बंटी पाटील कोल्हापुरात प्रचाराचे रान उठवत आहेत. काँग्रेसला मतं द्या, काँग्रेसच्या उमेदवारांना विजय करा म्हणून भावनिक आवाहन करत आहेत. पण हेच आलेले काँग्रेसचे उमेदवार उद्या त्यांच्याशी ठाम राहतील का हा एक मोठा प्रश्न अंबरनाथच्या घटनेमुळे पुढे आलेला आहे. खरं तर अंबरनाथची संस्कृती वेगळी, कोल्हापूरची संस्कृती वेगळी असंही काही जण म्हणू शकतील. पण हे म्हणत असताना आज राजकारणातच संस्कृती राहिलेली नाही, तर मतदारांकडून संस्कृतीची अपेक्षा कशी करावी हा सुद्धा एक प्रश्नच आहे. पहा म्हणजे किती प्रश्न उपस्थित होत आहेत, किती प्रश्न निर्माण होत आहेत. हा एक खरोखर वैचारिक मुद्दा पुढे आलेला आहे. आजच्या राजकारणाचा हा बेस पाहता तो इतका डळमळीत झालेला आहे की महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते सुद्धा एकमेकावर विश्वास ठेवतात का आणि एकमेकाला अंदाज देत आहेत का
हा प्रश्नच आहे. ह्या प्रश्नांची मालिका पाहता कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जरी काँग्रेस पक्षानं सत्ता स्थापनेचा दावा केला तरी तितकं बहुमत त्यांना मिळेल का? आणि तितकं बहुमत मिळालं नाही तर निश्चितच काँग्रेसला कोणाचा तरी पाठिंबा घ्यावा लागणार आहे. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस किंवा शिंदे सेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस, काहीही होऊ शकतं. बघा, काहीही होऊ शकतं. कोण कोणाबरोबर जाईल सत्तेसाठी, कोण कोणाच्या पायऱ्या झिजवल आणि कोणाला कधी गळ टाकल आजच्या घडी तरी काहीच स्पष्ट होत नाही, कोणीही सांगू शकत नाही. म्हणून अंबरनाथ हे ज्वलंत उदाहरण आहे. ते कोल्हापूरच नव्हे तर राज्यातील बहुतेक महानगरपालिकांच्या सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून हा डाव खेळला जाण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या घटक पक्षांकडून सुद्धा असे डाव खेळले जाणार आहेत. आणि काँग्रेसला बाजूला ठेवण्यासाठी जितके प्रयत्न करता येतील तेवढे केले जाणार आहेत. मग काँग्रेसनं सत्तेबरोबर राहायचं, महायुतीच्या प्रबळ असणाऱ्या भारतीय जनता पार्टीबरोबर युती करायची का दुसऱ्या घटक पक्षांबरोबर युती करायची का विरोधात बसायचं आणि त्यांच्या सत्तेला आडकाठी आणायची नाही पण विकास कामं करून घेण्यासाठी आवाज उठवत राहायचं. यापैकी अनेक पर्याय आज काँग्रेस पुढे आहेत. आजच्या घडीला बंटी पाटील ज्या ताकदीनं लढतायत आणि त्यांची ताकद कमी करण्यासाठी जेवढी ईर्ष्या हसन मुश्रीफ, चंद्रकांतदादा पाटील, प्रकाश आंबेडकर, राजेश क्षीरसागर, अमर महाडिक, धनंजय महाडिक यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि एकूण यंत्रणेनं जी ईर्ष्या आणि ताकद लावलेली आहे ती बंटी पाटलांना पदोपदी अडथळे आणत आहे. या अडथळ्यातून जरी बंटी पाटील पुढे जाण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांना कोणत्या ठिकाणी आणि कसं रोखलं जाईल हे आपल्याला येत्या 16 तारखेनंतरच दिसणार आहे, स्पष्ट होणार आहे. कोल्हापूरचं राजकारण कोणत्या वळणावर जाणार आहे हे सुद्धा आपल्याला दिसणार आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.